रेंट वरती बॅटर आपण पंकजला पाहतोय. गोलंदाज तयार. पंचांचा लेट्स प्लेचा इशारा. पहिलाच बॉल यष्टीरक्षकाला बीट जरूर केलाय, मात्र इथे बॅकअप चांगला मिळतोय आणि पहिलाच बॉल निर्धाव येताना पाहायला मिळतोय. आमचे ऑफिशियल पंच एका बाजूला धर्मेंद्र वर्मा सर, मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये स्क्वेअर लेग पंच सागर कापडी सर. उत्कृष्ट दर्जाची अंपायरिंग त्यांच्या माध्यमातून सातत्याने लाभत असते या स्पर्धेसाठी. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल डॉट आला. यावेळेस देखील यष्टीरक्षण सुंदर होताना पाहायला मिळतोय. दुसरा बॉल देखील डॉट आलाय. दुसरा चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतोय. एकाच विभागातील हे दोन्ही दिग्गज संघ आहेत. सुभाष कापडी कटार रिटर्न, त्यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय सागर कापडीसाठी. यावेळेस देखील फटका सुंदर स्ट्रेट ड्राईव्हचा बेहतरीन नजराना. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. छत्रपतींचा छावा. 4 धावा. सर तुमचे 500 रुपये निखिल थोंबरे सरांच्याकडे जमा आहेत. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस देखील चेंडू हव्यामध्ये आणि चुकीचा अनुमान लागतोय. कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळतोय. दुसऱ्या धावेचा कॉल आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होताना पाहायला मिळते. मला वाटतं मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेला जे प्रेक्षक वर्ग आहेत त्यांना विनंती आहे की जी गुलाबी पट्टी आहे त्या गुलाबी पट्टीच्या पाठीमागे आपण बसायचं. तुम्हाला विनंती आहे. आयोजक कमिटीकडनं सूचना येते आमच्यापर्यंत. शाही टीमचे कॅप्टन कुठे असतील तरी आमच्या आयोजक कमिटीशी संपर्क साधा. यावेळेस देखील फुल टॉस आणि बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. फुल टॉस बॉलवरती समाचार घेतलाय आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावाच्या
वेस्ट ऑफ हाईट 9+4 धावा येतील 5. 5 धावांच्या मदतीने धावफलक 11 या आकड्यावरती. या बॉलवरती फ्री हिट असेल. पंकज स्ट्रायकर एंड वरती. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. रफिक गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस देखील सुंदर असा बॉल फ्री हिट बॉल होता आणि सुंदर चेंडू हाताळला. दरम्यान निर्धाव चेंडू येतोय. गोलंदाज तयार येईल गोलंदाजी मार्क वरती. दोन्ही दिग्गज संघ आहेत. कोण कोणावरती हा ठरतोय, विजय कोणाचा होणार आहे ते आपल्याला पाहायचं आहे. यावेळेस देखील सुंदर असा बॉल आडवा बाटनं फटका खेळायचा आहे. बाट आणि बॉलचा संपर्क नाहीये. दरम्यान षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फळकावरती 11 ऑन द बोर्ड. गोलंदाजी ट्रॅकवरती दिनेशला आपण पाहतोय. 11 धावा फलकावरती या स्ट्रायकर एंड वरती जर विचार केला तर वैभवला आपण पाहतोय. त्याची कामगिरी कशा प्रकारे राहतीये. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती 11 धावा आहेत. 4 षटकांची मॅच असणार आहे. 7 चेंडूंचा खेळ संपला. 18 चेंडू अजून शिल्लक आहेत. 18 चेंडू मध्ये किती धावा बनतील आणि किती धावांचा टार्गेट इथे दिला जाईल टीम वनवटे संघाच्या समोर येणारे 18 चेंडू सांगून जातील. गोलंदाज तयार. फुल टॉस आडव्या बॅटनं. तिथे क्षेत्ररक्षक त्याच्या अवाक्याच्या बाहेर. एक टप्पाखात बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. धाबा 4. चार धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल. जाऊन पोहोचेल 15 या आकड्यावरती. दुसरे षटक मार्गस्थ आक्रमकतेची भूमिका. अग्रेसिव्ह बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला बेडूक संघानं आणि त्याच प्रकारची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. यावेळेस कमबॅक मैदानाच्या आतमध्ये. पहिल्याच बॉल वरती प्रहार केला. चौकार आला. त्यानंतर दिनेशचा कमबॅक मैदानाच्या आतमध्ये. लगेचच डॉट बॉल आला. कोणाचं वर्चस्व आता आजचा दिवस कोण गाजवणार आहे ते आपल्याला पाहायचं आहे. यावेळेस देखील फटका दमदार. सो ब्युटिफुल, सो एलिग्रेट, जस्ट लुकिंग लाईक वाव. सिक्सर. सहा धावांच्या मदतीने धावफलकाचा जर विचार केला तर तब्बल 21 धावा धावफलकावरती आहेत.
यावेळेस देखील फटका सुंदर तिथे क्षेत्ररक्षकात अचूक झेल टिपलाय आणि वैभवच्या माध्यमातून आणि वैभवला माघारी यावं लागेल. डीजे बॅटर समीर वेळुक संघाची रन मशीन मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. 21 धावा धाव फलकावरती दुसरं षटक मार्गस्था. बॅटिंग स्पेल आतापर्यंत चांगला राहिलाय. टॉस जिंकल्यानंतर वनोटे संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारला. इतर मात्र दिनेशच्या गोलंदाजीचा विचार केला तर कमबॅक करून दिला. संजय शेठ शेलवले यांच्याकडून वनोटी टीम साठी खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस देखील हेलिकॉप्टर बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. यॉर्कर आणि त्यावरती उडवलाय हेलिकॉप्टर. सिक्सर. आल्या आल्यास या खाटेकरच्या मैदानावरती आपल्या नावाची छाप सोडतोय बॅटर समीर. पहिलाच बॉल पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. यावेळेस देखील फटका ऑन साइडला एक्झिक्यूट केलाय. तिथे क्षेत्ररक्षक त्याच्याकडनं घडलेली चुकी आणि चुकीचं रूपांतर 4 धावांमध्ये 4 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 31 या आकड्यावरती. चौकार. डीजे जसे मॅच रंगामध्ये येते ना तसं आमचा डीजे घाऱ्या देखील रंगामध्ये येतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज गौरवला आपण पाहतोय. गौरवची कामगिरी कशा प्रकारे राहतीये हे आपल्याला पाहायचं आहे. कारण धावसंख्येचा विचार केला तर 31 धावा धावफलकावरती आहेत. 12 चेंडूंचा खेळ संपला. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्क वरती. स्ट्रायकर एंड वरती बॅटर पंकज. यावेळेस देखील लेग बाईसच्या रूपानं सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल जाऊन पोहोचेल 32 या आकड्यावरती. 32 ऑन द बोर्ड.
सर किंग समीर गोलंदाज गौरव गोलंदाजी मार्क वरती तयार आहे. वरती देखील पॅडवरती चेंडू जाऊन आदळतोय. इथे क्षेत्ररक्षण सुंदर होताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. फुल टॉस आणि इथे थांबवला. इथे देखील डॉट बॉल आलाय. बा 32 धावा धावफलकावरती आहेत. दोन्ही एकाच विभागातील दिग्गज संघ कोण कुणावरती हाबी ठरते ते आपल्याला पाहायचं. यावेळेस देखील खोलवर टप्प्याचा चेंडू हा तिथे क्षेत्ररक्षण सुंदर होताना पाहायला मिळतं. एकच चाली एकापेक्षा अधिक मिळणार नाही. सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल जाऊन पोहोचेल 33 या धावसंख्येवरती. 33 ऑन द बोर्ड. गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती तयार आहे. यावेळेस देखील ऑन ऑफच्या दिशेने फटका सुंदर आहे. तिथे क्षेत्ररक्षक एक टप्प्यावरती बॉलला कॅरी केला. सिंगल आली. सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल जाऊन पोहोचेल 34 या धावसंख्येवरती. 34 ऑन द बोर्ड. तिसरं षटक मार्गस्थ कमबॅक करून दिलाय गोलंदाज गौरवनं. कारण दुसऱ्या षटकाचा जर विचार केला तर दुसऱ्या षटकापर्यंत 12 चेंडूंपर्यंत जर विचार केला तर 31 धावा धावफलकावरती होत्या. यावेळेस देखील बॅटची एज आणि प्रयत्न जरूर केले होते मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा झाली नाहीये आणि बॉल जाईल क्षेत्ररक्षकाला भेदून बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा 4. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्येचा विचार केला तर तब्बल 38 धावा धावफलकावरती आहेत. 18 चेंडूंचा खेळ संपलाय. शेवटचे 6 चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहेत. शकील गोलंदाजी मार्कवरती. SKL ला आपण पाहतोय. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस देखील चेंडू हवेमध्ये. तिथे क्षेत्ररक्षक रफिक आहेत. रफिक कडनं चुकी होणार नाहीये. टिपला जाईल आणि संपला. बॅटर पंकज. बॅटर हरेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती. SKL ला पहिल्याच बॉलवरती सफलता मिळतीये.
यावेळेस देखील आल्या आल्या बॉलला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर ओव्हर द रोप सिक्सर. पोचेल 44 या आकड्यावरती 44. यावेळेस देखील गतीमध्ये परिवर्तन आणि इथे सिंगल कंप्लीट आहे का थर्ड अंपर रेफर केला. दाखल होताना पाहायला मिळतो स्ट्रायकर एंड वरती बॅटर समीरला आपण पाहतोय. यावेळेस देखील खोलवर टप्प्याचा बॉल फलंदाजाला बीट करून एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. चव्वेचाळीस धावा 44. 44 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस देखील सफल झाले होते. मोठा फटका मारायचा आहे. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. किती धावांचं टार्गेट इथे उभं केलं जाईल ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार होईल गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस देखील परफेक्ट मिडल ऑफ द बॅटच्या स्लॉट मध्ये घेतला आणि
मीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. 24 चेंडू पाठला करायचं 51चा. या धावा चेस होतील की डिफेन्स होतील ते आपल्याला पाहायचं, कारण दोन्ही तितक्याच ताकदीचे संघ आहेत. एका बाजूला जय हनुमान वेलूक संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला टीम ओनोटे. याच्या अगोदरच्या मॅचला वन साइड मॅच जी आपण पाहिली संपूर्ण बनोटेच्या बाजूनं, आता इथे 50चा 51चा पाठलाग करायचा आहे. वेलूक संघानं बॅटिंग करत असताना 50 बनवलात, तर कोण कोणावरती हाबी ठरत आहे ते आपल्याला पाहायचं आहे. धाबा चेस होतील की डिफेन्स होतील. पहिल्या दिवसाचा विचार केला तर शिवशिवळेश्वर शिवळे संघ या मैदानावरती बक्षीसपात्र फेरीमध्ये दाखल झाला. दुसऱ्या दिवसाचा विचार केला तर यजमान टीम मोरिया प्रतिष्ठान खाटेगर, आणि तिसऱ्या दिवसाचा जर विचार केला तर मनु स्पोर्ट्स बोरगाव संघ. चौथा दिवस आहे तो कोणाच्या नावावरती जातोय ते आपल्याला पाहायचं आहे. उद्याचा अंतिम दिवस आहे या स्पर्धेचा. गोलंदाजी ट्रॅक वरती वैभवला आपण पाहतोय. स्ट्रायकर एंड वरती रफिक, नॉन स्ट्रायकर एंड वरती शफिक. ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. ज्या ज्या वेळेस ही जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरली आहे ना, त्या वेळेस इतिहास घडला. आज त्यांची कामगिरी आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी, आपल्या गावाच्या नावासाठी त्यांची खेळी कशा प्रकारे राहतीये ते आपल्याला पाहायचं आहे. दुसऱ्या बाजूला वेलूक संघ, पंकज गोलंदाजी मार्क वरती, स्ट्रायकर एंड वरती रफिक. पहिलाच बॉल स्ट्रेट ड्राईव्ह, दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. फुल टॉस आणि इथे धावा येतील 4 चौकार. मध्ये पहिल्याच बॉल वरती धावा 4 आलात रफिकच्या बॅट मधून. यावेळेस देखील अफट बार, डॉट बॉल आलाय. लगेचच कमबॅक मैदानाच्या आतमध्ये. इथे देखील हा ही चेंडू सुंदर आहे. माफ करा, गोलंदाजाचं नाव वैभव आहे. वैभव गोलंदाजी मार्क वरती. वैभव गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. यावेळेस देखील सलगचा तिसरा चेंडू डॉट येतोय. तिसरा चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतोय. जशाच तसे प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये लगेचच्या लगेचच पहिल्या बॉल वरती चौकार आणि त्यानंतर लगातार 3 चेंडू डॉट. 3 चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतोय. या रनअप मध्ये थोडस फंबल पाहायला मिळतं. यावेळेस देखील फाटका सुंदर आहे. गॅप शॉट सिलेक्शन आणि बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावाच्या तीन चेंडू डॉट नंतर येणारा हा चौकार. यावेळेस देखील फटका ऑन साइडला एक्झिक्यूट केला. तिथे क्षेत्ररक्षक येतील. सिंगल आली. सिंगल पेक्षा अधिक काही मिळणार नाही. सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 9 या धावसंख्येवरती. अजून देखील 42 बनवायचे आहेत.
मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला 3 षटकं कंप्लीट करणं गरजेचं राहील. नाहीतर चौथ्या षटकामध्ये तुमचा एक अतिरिक्त खेळाडू हा 38 सर्कलच्या आतमध्ये असेल याची नोंद घ्यायची आहे. त्यामुळे थोडीशी घाई करा. अजून एक मॅच आपल्याला कव्हर करायची आहे. ती मॅच जास्तीत जास्त षटकांची कशी होईल याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. त्यामुळे थोडीशी घाई करा. पुन्हा एकदा स्ट्रायकर रेंजवरती रफिका, गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज रितेशला आपण पाहतोय. 18 चेंडू 42चं समीकरण. गोलंदाज तयार आहे गोलंदाजी मार्क वरती. गोलंदाज तयार. स्ट्रायकर एंडवरती रफिकसाठी हा बॉल अडव्या बॅटनं सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. सिंगल आली. सिंगलच्या मदतीने धपळक पुढे सर्किल जाऊन पोहोचेल 10 या आकड्यावरती. 17 चेंडू आणि 40चं समीकरण. सातत्याने क्षेत्रक्षणामध्ये परिवर्तन करत असताना जय हनुमान वेळूक संघ. एवढीच देखील बॅटची एज आणि इथे एसटी रक्षकानं सुंदर झेल टिपलाय आणि फलंदाज शफिकला माघारी पाठवला. गोल्डन डकचा शिकार शून्यावरती बाद. विकेट. इथून पुढे अग्रेसिव्ह बॅटिंग करावी लागेल. इथून पुढे आक्रमकतेची भूमिका स्वीकारावी लागेल. जर या मॅच मध्ये तुम्हाला विजय मिळवायचा असेल तर. डेट बॉल. गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती. स्ट्रायकर एंड वरती डॅनिश. या बॉल वरती देखील फटका सुंदर. चेंडू नोमॅस लँड मध्ये ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतो. दरम्यान 2 धावा. 2 धावांच्या मदतीने धफळक पुढे सरकेल जाऊन पोहोचेल 12 या आकड्यावरती. अजून 39 बनवायचे. अजून 39 बनवायचे. सुंदर गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे मैदानाच्या आतमध्ये रितेशची. आक्रमकतेची भूमिका साकारावी लागेल. अग्रेसिव्ह बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. मोठा संघर्ष करावा लागेल. यावेळेस देखील लढव्या बॅटनं फटका खेळायचा. मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. थोडीशी अडचणीमध्ये सापडत असताना टीम वनोटे. पण मात्र हे विसरून चालणार नाही. रफिक मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. यावेळेस देखील बॅटची एज आणि इथे कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळेल. सिंगल आली. सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल जाऊन पोहोचेल 13 या आकड्यावरती. वेळ वाचवणं महत्वाचं आहे. प्रत्येक बॉलवरती टीम मीटिंग नको आहे. वेळू संघ.
13 धावा धावफलकावरती. गोलंदाज तयार गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस देखील फटका ऑन साइडला एक्झिक्यूट केलाय. तिथे क्षेत्ररक्षक आणि चुकी. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. खराब क्षेत्ररक्षण आणि त्या खराब क्षेत्ररक्षणाचं रूपांतर 4 धावेमध्ये. बॉल जाईल सीमारेषा पार. धावाच्या गोलंदाजी मार्ग वरती. गोलंदाज रोशनला आपण पाहतोय. 12 चेंडू 34चं समीकरण आहे. डॅनिश स्ट्रायकर एंड वरती. रोशन गोलंदाजी मार्क वरती सज्ज होईल. यावेळेस देखील बॅटच्या स्लॉट मध्ये आलाय. मात्र तिथे क्षेत्ररक्षक. चुकी होणार नाहीये आणि इथे विकेट आली आहे. डॅनिशला परतावं लागेल माघारी. वन मोर. बॅटर मैदानाच्या आतमध्ये. शकील SKL मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. धावसंख्येचा विचार केला तर 17 धावा. अजून देखील 11 बॉल आणि 34चं समीकरण. 11 बॉल मध्ये 34 बनवायचे. चेस होतील की डिफेन्स होतील ते आपल्याला पाहायचंय. कोणाचं वर्चस्व राहतोय ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार होईल गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस देखील चेंडू पॅड वरती आढळतोय आणि क्षेत्ररक्षण इथे थोडंसं फंबल पाहायला मिळतं. मात्र क्षेत्ररक्षण सुंदर झालं आणि बॉल कॅरी केला. फेकी होईल. दरम्यान सिंगल कंप्लीट लेग बाईच्या रूपानं. 18 धावा धावफलकावरती. 10 चेंडू आणि 33चं समीकरण. रफिक साठी हा बॉल. फटका इथे सुंदर आहे. तिथे प्रयत्न जरूर केले होते मात्र बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा 4. चौकार. रफिक बॅट मधून आल्या चौकार. जसा स्ट्राइक वर आला चौकार. यावेळेस देखील बॅटच्या स्लॉट मध्ये. जसा आला स्लॉट मध्ये तसा पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये.
इट्स आउट ऑफ द पार्क. सिक्सर. धावसंख्येचा विचार केला 28 धावा आहेत. 8 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. तर या 2 बॉलवरती जर 2 मोठे फटके आले तर मॅच मध्ये रंगत वाढेल. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस देखील बॅटची एज आणि या मॅचची गोल्डन विकेट. रफिक बॅक टू द पवेलियन. सात बॉल आणि 23 समीकरण. मॅचची गोल्डन विकेट. रफिकला माघारी परतवण्यामध्ये यश आलाय. बॅटर रोशनला. बॅटर गौरव मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गौरवकडे देखील क्षमता. या बॉलवरती जर मोठा फटका आला तर मॅच मध्ये रंगत वाढेल यामध्ये शंका नाहीये. देखील फटका सुंदर आहे. तिथे क्षेत्ररक्षण सुंदर होताना पाहायला मिळते. दुसऱ्या धावेचा कॉल. दुसरी धाव सुद्धा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा कॉल आणि पंच विकेट आली आहे. 2+ विकेट. सिक्सर चेक करायचंय का? ओके ओके. तिथे विकेट आहे ना पंच? ओके. सिक्सर पण देखील चेक करायचंय आणि विकेट देखील चेक करायचंय. पंचांचा सॉफ्ट सिग्नल विकेट आहे. निखिल ठोंबरे सर कुठे असतील तर या संपर्क साधा. आयोजक कमिटी वाट पाहते कारण लॉस करायचे आपल्याला. धावसंख्या धावफलकावरती 30 धावा आणि षटकाची समाप्ती. षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 30 धावा. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 6 आणि
21 धावांची गरज आहे टीम वनोटे संघात. सहा चेंडू आणि 21 समीकरण. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज अरुणला आपण पाहतोय. स्ट्रायकर एंड वरती बॅटर. एवढेच देखील लढव्या बॅटनं प्रहार करायचा आहे. प्रॉपर कनेक्शन नाही आहे. सिंगल आली. दुसऱ्या धावेचा कॉल आणि इथे आपल्याला पाहायचं आहे दुसरी धाव सुद्धा कंप्लीट. धन्यवाद दर्शन. शिवशिवळेश्वर शिवळे संघाचा प्रतिनिधी, तदनंतर बोरगाव संघाचा प्रतिनिधी, मोरिया प्रतिष्ठान खाटेघरचा प्रतिनिधी आणि विजयी संघ दिवस 4 आणि विजयी संघ दिवस 5 याच्यात आता लाईव्ह ड्रॉ आपण ओपन करणार आहोत. पहिल्या 3 चिठ्ठ्या निघल्या जातील. ते तीनही संघ सेमीमध्ये दाखल होतील आणि ज्यात शेवटच्या 2 चिठ्ठ्या राहणार आहेत ना त्यामध्ये एक क्वालिफायरची लढत खेळवली जाईल. तो ड्रॉ आपण ही मॅच संपल्याबरोबर दर्शन सण लगेचच करणार आहोत. धन्यवाद निखिल सर. दरम्यान इथे 2 आल्या, अजून 19 बनवायचे आहेत. यावेळी देखील सुंदर असा बॉल चेंडू पडल्यानंतर खाली राहतो आहे. कशासाठी अंपर? लेग साइडला 3 आहेत का? ओके, चेक करायचं. आणि या बॉलवरती फ्री हिट असेल. नो बॉल आणि इथे फ्री हिट असेल. मोठा फटका खेळण्याची सुवर्ण संधी. हा चेंडू 18चं समीकरण आहे आणि यावेळेस देखील डॉट बॉल आला. चार चेंडू शेवटचे शिल्लक आहेत आणि धावा बनवायचे 18. कुठेतरी नक्कीच आपण म्हटलं की मॅचची गोल्डन विकेट रफिक जसा माघारी आला ना टीम पूर्णपणे ढासळली आहे. यावेळी देखील फटका सुंदर तिथे क्षेत्ररक्षक चुकी होणार नाहीये. जबरदस्त झेल आणि फलंदाज होईल फेल. विकेट आली आहे. तीन बॉल आणि 18चं समीकरण. 3 बॉल वरती 3 षटकार इथे मारावे लागतील कारण स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग. इथे कंपल्सरी चेसिंग करावीच लागेल. बॅटर दिनेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. यावेळेस देखील चेंडू हवेमध्ये
आणि तिथे 2 क्षेत्ररक्षक आले, एक कंप्लीट, दुसऱ्या धावेचा कॉल आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट. मैदानाच्या आतमध्ये राहिली आहे ती औपचारिकता शिल्लक राहिली आहे. 2 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. टीम वनवटे संघाला एखादा खराब चेंडू, त्या खराब चेंडूवरती जर मोठा फटका आला तर मॅच मध्ये पुनरागमन राहील टीम वनवटे संघाचा. 16चं समीकरण 2 बॉल. यावेळेस देखील चेंडू हवेमध्ये आहे, तिथे चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि झेल ड्रॉप होतोय. एक चेंडू आणि त्याचबरोबर 16 धावांची गरज आहे, 15 धावांची गरज आहे. औपचारिकता राहिली आहे शिल्लक मैदानाच्या आतमध्ये. एवढीच देखील बॅटची एज आणि एसटी रक्षकाला बॉल बीट करून बॉल चालला लॉंग स्टिक बाउंड्री लाईनच्या बाहेर. अभिनंदन टीम वेळूक संघ आणि त्याचबरोबर हार्ड अँड टफ लक टीम वनवटे संघ. उत्कृष्ट खेळ तुम्ही खेळला आणि आमच्या स्पर्धेमध्ये सहभागी झालेत, मनापासून तुमचे आभार. यानंतर लगेचच होणारी मॅच. एका बाजूला जय हनुमान.